नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? हरे कृष्णा भारती कोंडलकर चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 2-3 दिवस झाले व्हिडिओ आले नाही, त्याच्यामुळे थोडं समजून घ्या, कारण की थोडं काम होतं मला. आणि काय काम होतं ते मी तुम्हाला नक्कीच पुढे सांगेल पुढच्या काही व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ हा माझा होम टूरवर आहे. तुम्हाला जर माझं घर बघायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. आणि या व्हिडिओमध्ये हे इंटिरियर मी इंटिरियर करायच्या आधी केलेलं आहे, म्हणजे मला आवड होती तेव्हापासून. तर तुम्ही ते पुढे पण बघू शकता. आज मी स्वयंपाक करते, बघू शकता. वरण झालेलं आहे, भाजी झालेली आहे, आता चपाती करायची राहिलेली आहे. आणि हे आहे माझं किचन. ओके, चला मग मी तुम्हाला दाखवते माझं घर. बाहेरून दाखवते मी कसं आहे, आणि नंतर मग हॉलमधून स्टार्ट करते, किचन वगैरे सगळं दाखवते तुम्हाला. ओके, चला. बघा मंडळी, बाहेरून असं दिसते. वरती सोलर पॅनल लावलेला आहे आणि ही बाल्कनी आहे, ते लावलेलं आहे. हे असं आहे, हा गेट आहे आणि ही झाड आहे, हे बघा मी लावलेलं आहे. त्याला व्हाईट फुल येतं, व्हाईट. आणि इथे ही आमची गाडी आहे, पंच. इकडे पण एक मी झाड लावलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि ती नेम प्लेट आहे तिची. हे बघा अशा प्रकारे हे रो हाऊस आहे, 3 रो हाऊस. आणि थोडं त्याला कलर केलेलं म्हणून वेगळं दिसतं, कारण की ते बिल्डरने व्यवस्थित कलर नाही केलेलं होतं, त्यामुळे आम्ही कलर केलेला आहे. आणि हे बघा, इथून मी माझे झाडं लावलेले आहे. आता थोडेसे उन्हाळ्याचे पदार्थ थोडं वाळवण चालू आहे, मिरची वगैरे वाळायला मी इथे रॅम करून घेतलेलं आहे आणि असं झाडं लावलेलं आहे. बघा तुम्ही बघू शकता. हे बघा, तुरीचे पण झाडं खूप लागलेले, खूप मोठे झालेले होते. आणि ही मिरचीची आहे, आणि ही खायची पानं आहेत, त्याचा वेल आहे. मिरचीचं झाडं बघा किती लागले. अशा प्रकारे हे बघा, हे विद्येचं झाड आहे, हे शोचे झाडं आहेत, स्पायडर ट्रीज. हे पण आहे, याला छोटेसे शेवंतीसारखे व्हाईट फुलं येतात, व्हाईट पर्पल थोडे. आणि हे बघा किती छान छोटे छोटे फुलं आले आहेत शोचे. तसेच इकडे पण तसेच आलेले बघू शकता. आणि इथे मी थोडे कपडे टाकलेले स्टँड आहे. आणि इकडे पण झाडं आहेत. हे बघा, इथे मी ग्रास लावलेले आहेत, लाईट्स लावलेले आहेत, आर्टिफिशियल ग्रास आहेत ते. आणि इथे रोजचं झाड बघा किती मोठं झालेलं आहे. हे बघू शकता, याला रोज कंटिन्यू येतात, आता थोडे कमी लागलेले. आणि हे बटमोगरा आहे. आणि ते बाहेरचं झाड आहे बघा, ही स्पायडर ट्री आहे. हे बघू शकता. इथे एक स्टोर रूम केलेली आहे आम्ही. हे स्टोर रूम आहे, थोडी एक्स्ट्रा जागा होती तिथे, मीटर वगैरे सगळं आहे मध्ये. आणि हे बघा, माझा मेन डोअर आहे, सनची डिझाईन. इथे थोडेसे मी गणपती ठेवलेले आहे. आणि इथे बेल आहे. आणि हे बघा, इथे हँडल थोडं मी दुसरं लावलेलं होतं, ते थोडं प्रॉब्लेम झाला, तर मग दुसरं हँडल लावलं आहे. चला मग आपण हॉलमध्ये जाऊया. ते उंबरठा पण लावलेला आहे मी खेरचं. हे बघा माझं हॉल आहे हा. एक मिनिट, मी लाईट्स लावते. हा हॉल आहे, बघू शकता. टी व्ही युनिट आहे. आता थोडं समरचं चालू आहे, त्याच्यामुळे मी इथे थोडं कूलर ठेवलेलं आहे, गरम होतं म्हणून. आणि इथे एक मोठी विंडो आहे, ती मी तुम्हाला उघडून दाखवेल. कर्टन्स लावलेले आहे मोठे, मी डायरेक्ट मोठे कर्टन्स लावलेले आहे वाईट. इथे फॅन आहे, बघू शकता. आणि इथे असं हा सोफा आहे. आणि हे कर्टन आहे, व्हाईट कर्टन्स लावलेले आहे, बघू शकता. बघा, ही किचन आहे. इथे मी थोडं असं केलेलं आहे मॉम्स किचनचं, हे ऑनलाईन बोलवलेलं होतं मी. आणि इथे थोडं फ्रूट्स वगैरे असं भाज्यांचं लावलेलं आहे. मग इथे मोबाईल ठेवायला केलेलं ठेवून. ड्रॉस आहे एक्स्ट्रा काही सामान ठेवायला. इकडे वॉशरूम आहे, आणि ते सिंक आहे. आणि त्यानंतर हे माझं किचन.
हे आग्नेय कोपऱ्याला आहे. माझं घर पश्चिममुखी आहे आणि हे आग्नेय कोपऱ्याला. आता माझी भाजी चालू आहे. भाजी, वरण, भात, चपाती करते आणि इथे कॅबिनेट्स वगैरे आहे. ते ॲक्वागार्डचं वगैरे पॉईंट घेतलेलं आहे. ॲक्वागार्ड आहे तिथे. हॉट प्लेटचा पण पॉईंट घेतलेला आहे, पण नेमकं मी तिथे भांडे ठेवत असल्यामुळे हॉट प्लेट इकडे आलेली. मला जेव्हा जेव्हा यूज करायचे तेव्हा ठेवते, बाकी वेळेस मी त्याला ट्रॉलीमध्ये ठेवते हॉट प्लेटला क्लीन करून. आणि त्याच्यावर पण स्वयंपाक करते, इथे पण करते. आणि हे बघा, हे माझं मंदिर आहे. हे बघा, हे मंदिर आहे. मी तुम्हाला लाईट लावून पण दाखवेल. मी मागे पण तुम्हाला मंदिर दाखवलेलं होतं, मुली जेव्हा पूजा करत होत्या तेव्हा. हे बघा, ते इस्कॉनचं करतात, ते भगवद्गीता वगैरे वाचतात. त्या मी पण वाचते, मला पण आधीपासून आवड आहे. मी दाखवते तुम्हाला 2 मिनटं. लाईट लावल्यानंतर असं छान दिसतं ते. ईशान्य कोपऱ्याला आहे माझं देवघर, आग्नेय कोपऱ्याला. इथे मी थोडं पार्टिशन टाकणार आहे, तर बघू आता थोडं चालू आहे टाकण्याचं पार्टिशन. थोडं ग्लासचं पार्टिशन टाकायचं आहे मला. आणि इथे ही विंडो आहे मोठी. आणि हे बघा, हे मी जेव्हा इंटेरियर करत होती ना तेव्हा मी हे बनवलेलं होतं माझ्या हाताने कृष्णाचं. आणि ही वॉच आहे, ही वॉच आहे बघा. ही वॉच आता 2:15 झालेले. आणि इथे एक टेबल होतं माझं जुन्या घरी, जो होतं एक्स्ट्रा टेबल, तो मी इथे थोडं सामान वगैरे ठेवायला केलेलं आहे. आणि हे बघा, आता हे जे आहे वॉर्डरोब आहे, हे पूर्ण वॉर्डरोब बनवलेलं आहे किचनचं सामान वगैरे ठेवायला, वगैरे युनिट्ससारखं. हे बघा, माझे डबे वगैरे सगळं तिथे ठेवलेलं आहे मी. खूप छान प्रकारे अरेंज केलेलं आहे. इथे टिश्यू ठेवले, छान प्रकारे अरेंज केलेले आहे माझे डबे, मी बघू शकता. मला जसं जसं लागतं तसं तसं. आणि एक्स्ट्रा काही ठेवलं, मी खूप मोठं केलेलं आहे, मला एक्स्ट्रा ठेवायला पण पाहिजे होतं. एक्स्ट्रा पण मी काही ठेवते इथे. हे बघा, काही सामान, हे काही माझं किराणा वगैरे असं मी काही एक्स्ट्रा ठेवते. वरती पण आहे, वरती पण काही एक्स्ट्रा ठेवलेलं आहे मी. त्यात माझा हात नाही जात वरती करायला, ओपन करायसाठी. माझे हजबंड शक्यतो किंवा सीडीनेवरच सोडून मी करते ओपन. हे बघा, असं आहे. आणि इथे पण मी लाईट्स लावलेले आहे, बघू शकता. हे बघा, इथे लाईट्स लावलेले आहे ॲक्रिलिक, त्यामुळे भरपूर प्रकाश असतो किचनमध्ये. आणि मी बाहेरचं दाखवते तुम्हाला. बाहेरचं माझं वॉश एरिया, इथे जाऊन वॉश एरिया आहे. डोअर ओपन केलं की हे बघा, हे वॉश एरिया, ते वॉशिंग मशीन आहे. इथे वॉशिंग मशीन आहे माझी सॅमसंगची. आणि इकडे थोडेसे नळ वगैरे दिलेले आहे बिल्डरने. इथे चमॉफ वगैरे काही इकडे मी पॅक केलेलं आहे शेडनी पूर्ण. ओके, चला मध्ये दाखवूया आपण. चला, मी वरती नेते तुम्हाला. इथे वरती जायचं आहे बघा, हॉल झाल्यानंतर इथून वरती जायचं स्टेअरकेस आहे बघा. इथे मी इथे ग्लास लावून, पण ग्लास लावून घेतलेला आहे, स्टीलचे केलेलं आहे स्टेअरकेस. इथे एक विंडो दिलेली आहे बिल्डरनी. आणि ही बघा विंडो इथे. हे बघा, असं करून इथे वरती जायचं आहे. वरती गेल्यानंतर इथे मी एक टेबल ठेवलेलं आहे, थोडं बॉटल वगैरे, मेसी वगैरे. इथे वॉर्डरोब ठेवलेलं आहे, कारण की रो हाऊसचे जे छोट्या छोट्या रूम्स असतात, ते वॉर्डरोब थोडे इथे स्पेस होतं, इथेच ठेवलेलं वॉर्डरोब. खूप कपडे ह्याच्यात मुलींचे कपडे माझ्या पूर्ण अरेंज केलेले आहे. आणि इथे माझे कपडे आहे, साड्या वगैरे. इथे एक बेडरूम आहे, हे बघू शकता, हे मास्टर बेडरूम आहे. ते कूलर लावलेला आहे समोर असल्यामुळे. हा मास्टर बेड आहे, हा वर्टिकल बेड आहे. हा बेड फोल्ड असं बंद करू शकतो आणि ओपन पण करू शकतो. त्याला ओपन आणि क्लोज होतो हा बेड. वर्टिकल बेड आहे, इझिली असं पकडून पण त्याला लगेच ओपन करता येतं आणि क्लोज करता येतं बेडला. इथे एक बाल्कनी आहे, वॉच आहे, अजंठाची बाल्कनी ओपन करून दाखवते. ही बघा, ही आपण बाहेरून बघितली होती ती बाल्कनी आहे.
बघू शकता. इथे एक विंडो आहे, इथे कूलर ठेवलेला आहे आणि हा माझा ड्रेसिंग आहे. इथे स्टोरेज आहे, इथे पण स्टोरेज आहे. इथे स्टूल आहे बसायला आणि ते आतमध्ये स्टोरेज सगळं सामान ठेवायला. हे बघा, ह्या ड्रेसिंगचं इथे स्टूल आहे, असं ओपन होतं आणि मध्ये पण जातो. हे बघा, आता सुट्ट्या असल्यामुळे इथे चेअर पण ठेवलेल्या आहेत 2. त्या चेअर खाली पण नेतो आम्ही डायनिंगला वगैरे. ते मला दाखवेल खाली डायनिंग. इथे वॉशरूम आहे, हा अटॅच होता, आम्ही त्याला कॉमन केलं. इथे लॉन्ड्री बॅग ठेवलेली आहे मी कपडे टाकायला धुवायचे. इथे वरती स्टोरेज आहे, एक्स्ट्रा स्टोरेज केलेलं आहे. इथे बॉक्स होतं भरपूर मोठं. आणि ही बघा, ही आता सेकंड बेडरूम आहे, किड्स बेडरूम. ते व्हाईट आणि पिंक कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे मी. हे बघा, त्यांना एक ड्रेसिंग करून दिलेलं आहे असं सगळं. त्याच्यामध्ये ते सामान ठेवलेलं आहे त्यांनी. इकडे बोलून त्यांचे नेकलेस वगैरे सगळे त्यांनी अरेंज केलेले आहे. हे बघा, बघू शकता मिरर आहे, फुल मिरर आहे. आणि इथे एक वॉशरूम आहे, किड्स वॉशरूम आहे. इथे गीझर वगैरे आहे. इथे थोडं फिशची लावलेली आहे आम्ही टाईल्स, डॉल्फिन फिशची, त्यांना आवडतो म्हणून. आणि इथे एक टेबल बनवलेलं आहे, त्यांचं मेकअपचं वगैरे सगळं त्यांनी काय काय ठेवलेलं आहे, त्यांचं ॲक्टिव्हिटी केलेलं आहे थोडंफार. हे बघा, तिने फनफेअरमध्ये ही टोपी बनवलेली होती तिच्या मोठ्या मुलींनी. तिने राईस आणि सगळं तिथं स्टॉल लावलेलं होतं राईसचं वगैरे. एक छोट्या मुलीने ठेवलेले भांडे वगैरे ती खेळत असते. हे मोठी विंडो आहे, हे बघा. आणि इथे मी बंक बेड बनवलेला आहे त्यांचं असं. इथे एक बेड आहे, इथे विंडो आहे बघा. इथे फॅन लावलेला आहे, वरती फॅन नाही लावलेला, ते झुंबर लावायचं आहे. आणि इथे एक बेड आहे असं एल शेपमध्ये, इथे आहे आणि इथे आहे. आता ते टेडी वगैरे ठेवलेलं आहे त्यांनी. इथे तिने टेंट वगैरे ठेवलेलं आहे सगळं. तिथे इथून जायला पायऱ्या आहे वरच्या बेडवर. तिने सगळे तिथे डॉल्स वगैरे सगळं ठेवलेलं आहे. इथे गणपतीचा फोटो लावलेला आहे दोघीने. सगळं ते खेळत असतात, आता सुट्ट्या लागल्यामुळे ते खेळत असतात सगळे. त्यांनी खेळणे काढलेले आहे त्यांचे खेळायला. बघा, त्यांच्या डॉल्स, टेडी, हे टेंट्स आहे. या टेंटमध्ये त्यांनी काय काय ठेवलेलं आहे, अरे वा, सगळं त्यांनी अरेंज करून ठेवलेलं आहे त्यांचं खेळायसाठी. ती छोटी मुलगी खेळत असते कंटिन्यू त्या टेंटमध्ये. खाली पण ठेवते त्या टेंटला आणि वर पण ठेवते. इथे पियानो वगैरे आणि इथे त्यांचं अभ्यासाचं सगळं आहे. आणि इथे त्या स्टडी टेबल पण होतो. हा फोल्डिंग स्टडी टेबल आहे, हा ओपन होतो, असं ओपन होतो आणि क्लोज पण करता येतो. शक्यतो जास्ती ते इथे अभ्यास नाही करत, खालीच करतात माझ्याजवळ खाली हॉलमध्ये. पण इथे बॅग्स वगैरे, इथे बुक्स वगैरे ते इथे ठेवतात. त्यांचे बुक्स वगैरे सगळं ठेवतात, बॅग वगैरे त्यांचे. ओके, तर असं आहे. ही बघा, माझी छोटी मुलगी आहे, तिचं चालू आहे खेळणं. ती लपाछपी खेळते. हे बघा, असते बघा ती कशी लपलेली आहे ती. हे बघा कशी खेळते, कशी मस्ती चालली आहे तिची बाल्कनीची. इथे येऊन ती खेळून राहिलेली आहे. आणि तिने बघा कसं पसारा करते तिथे. हे बघा, खेळणे वगैरे बघा. लगेच इथे काहीतरी घेऊन आलेली होती, कॅमेरा वगैरे, मोबाईल छोटा माझा जुना आहे. बघा कशी खेळते बघा. मुलगी आहे ती, तिला शोधत आहे. चला चला आपण खाली. ही बघा कशी पळत. हे बघा, आता मी तुम्हाला एक मॅजिक दाखवते की हॉलमध्ये डायनिंग टेबल कुठे आहे ते मी तुम्हाला दाखवते. ओके, हे बघा, असा हा फोल्डिंग डायनिंग टेबल आहे.
इथे 4 चेअर, वरती 2 चेअर ठेवलेल्या आम्ही. थोडे त्यांना येल्लो पाहिजे होते, त्यांना येल्लो घेऊन दिल्या. आम्ही 2 व्हाईट घेतलेले आहे. तात्पुरता आमचा हॉल छोटा असल्यामुळे थोडं आम्ही फोल्डिंग डायनिंग टेबल केलेलं आहे. हे बघा, तो क्लोज पण होतो आणि ओपन पण होतो असं. मी बघा डायनिंग टेबल, आणि जेव्हा आपल्याला काम नसतं तर मी त्याला बंद करते आणि हे जे कर्टन आहे ते क्लोज करून घेते. हे बघा, आता थोडं गरम होत असल्यामुळे आता इथे कूलर ठेवलेलं आहे. शक्यतो आम्ही खालीच बसून जेवतो इथे हॉलमध्ये, आम्ही चौघं पण. आणि जेव्हा कधी वाटलं तर मग कधी कधी डायनिंग टेबलवर कोणी आले तर, कुणाला जर बसता नसेल येत वगैरे, त्यांना चेअरवर बसायचं असेल तर आम्ही त्यांना डायनिंग टेबलवर बसवतो. ओके, चला. कसं वाटलं माझं घर नक्की मला सांगा कमेंट करून. हे बघा, हा जो माझा सोफा आहे ना, हा सोफा कम बेड आहे. तो असं ओपन केला, असं ओपन होतो आणि त्याच्यानंतर हे जे कुशन आहे इथे येतं. नंतर मग इथे स्टोरेज पण आहे, आणि त्याला बेड पण बनवता येतं. जर कोणी 2 जण झोपू शकतात एक्स्ट्रा, कोणी जर आले पाहुणे वगैरे, ते इथे इझिली झोपू शकतात. ओके, चला मग मी स्वयंपाक, चपात्या राहिल्या माझ्या, त्यांना लगेच भूक लागलेली, मी त्यांना जेवण. बघा, आता मी चपात्या बनवलेल्या आहे, बनवून राहिलेली आहे, त्यांना दिलेली आहे खायला चपाती ताटवाड. हे बघा, दोघी जेवून राहिलेले आहे. पापड पण भाजून दिलेले आहे. ही बघा, ही जेवते छोटी मुलगी, ही मोठी. कसं झालंय? छान. ठीक आहे, जेवा मग, भूक लागली ती. मग तुम्ही बघितलं घर कसं आहे. अशा तऱ्हेने आम्ही घराचं इंटिरियर केलेलं आहे. ते मी या घराला येऊन आम्हाला 4 वर्ष झालेले आहे. आणि ते 2020ला घेतलेलं होतं घर. आता नंतर 21ला राहायला आलो आम्ही. त्याच्यानंतर आम्ही इंटिरियर वगैरे सगळं केलेलंच होतं. आणि त्यानंतर मग मी 22-23ला क्लास केलेला असेल इंटिरियरचा. आणि त्याच्यानंतर थोडंसं इंटिरियर केलं. आणि अशा तऱ्हेने तुम्हाला कसं वाटलं की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थँक्स. सबस्क्राईब करा चॅनल.